केस सतत गळत आहेत, केस पांढरे होत आहेत. महागडे तेल, शॅम्पू आणि ट्रीटमेंट करण्याआधी तुमच्या स्वयंपाकघरात असलेल्या या साध्या पदार्थाकडे एकदा नक्की लक्ष द्या. योग्य आहारातून केसांना आवश्यक पोषक घटक मिळवण्यास मदत होऊ शकते. चला जाणून घेऊया केसांसाठी उपयुक्त 30 आहार टिप्स. टिप नंबर 1. आवळ्याच्या आहारात समावेश करा. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक घटक असतात. आवळा फळाच्या स्वरूपात किंवा योग्य पद्धतीने आहारात घेऊ शकता. टिप नंबर 2. कडधान्याचा आहारात वापर करा. कडधान्यामध्ये प्रथिने आणि फायबरसह अनेक पोषक घटक असतात. मूग, मसूर, हरभरा यांचा आहारात योग्य प्रमाणात समावेश करा. टिप नंबर 3. अंड्याचा आहारात समावेश करा. अंड्यामध्ये प्रथिने आणि इतर पोषक घटक असतात. संतुलित आहाराचा भाग म्हणून अंडी योग्य प्रमाणात खाऊ शकता. टिप नंबर 4. हिरव्या पालेभाज्या खा. पालक, मेथी, शेवग्याची पाने यासारख्या पालेभाज्यांमध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. त्यामुळे आहारात हिरव्या भाज्यांना स्थान द्या. टिप नंबर 5. कडू तीळ वापरा. तिळामध्ये प्रथिने, निरोगी चरबी आणि काही खनिजे असतात. तीळ चटणी किंवा इतर पदार्थांमधून योग्य प्रमाणात घेऊ शकता. टिप नंबर 6. बदाम आहारात घ्या. बदामामध्ये प्रथिने, निरोगी चरबी आणि व्हिटॅमिन ई असते. रोज योग्य प्रमाणात भिजवलेले किंवा साधे बदाम खाऊ शकता. टिप नंबर 7. अक्रोड खा. अक्रोडामध्ये ओमेगा 3 प्रकारची निरोगी चरबी आणि इतर पोषक घटक असतात. संतुलित आहारात अक्रोडाचा समावेश करता येतो. टिप नंबर 8. भोपळ्याच्या बिया खा. भोपळ्याच्या बियांमध्ये प्रथिने, निरोगी चरबी आणि झिंकसारखी खनिजे असतात. त्या योग्य प्रमाणात आहारात घेऊ शकता. टिप नंबर 9. सूर्यफुलाच्या बिया वापरा. सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई आणि इतर पोषक घटक असतात. त्या स्नॅक किंवा सॅलडमध्ये योग्य प्रमाणात वापरता येतात. टिप नंबर 10. मोड आलेली कडधान्ये खा. मोड आलेले मूग किंवा इतर कडधान्यांमध्ये प्रथिने आणि फायबर मिळते. स्वच्छ आणि योग्य पद्धतीने तयार करून त्यांचा आहारात समावेश करा. टिप नंबर 11. दूध किंवा दही घ्या. दूध आणि दह्यामधून प्रथिने व कॅल्शियम सारखे पोषक घटक मिळतात. शरीराला योग्य पोषक मिळवण्यासाठी त्यांचा संतुलित आहारात समावेश करा. टिप नंबर 12. पनीर योग्य प्रमाणात खा. पनीरमध्ये प्रथिने आणि कॅल्शियम असते. आहारातील प्रथिनांची गरज पूर्ण करण्यासाठी योग्य प्रमाणात पनीर घेऊ शकता. टिप नंबर 13. मासे खात असल्यास आहारात समावेश करा. काही माशांमध्ये प्रथिने आणि ओमेगा 3 प्रकारची चरबी असते. आहारात योग्य प्रकारचे मासे घेत असल्यास ते संतुलित पद्धतीने खा. टिप नंबर 14. डाळी नियमित खा. तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ यांसारख्या डाळींमधून प्रथिने मिळतात. रोजच्या आहारात योग्य प्रमाणात डाळीचा समावेश करा. टिप नंबर 15. हरभरा खा. हरभऱ्यामध्ये प्रथिने, फायबर आणि इतर पोषक घटक असतात. उकडलेल्या
किंवा योग्य पद्धतीने तयार केलेला हरभरा आहारात घेऊ शकता. टिप नंबर 16. सोयाबीनचा योग्य वापर करा. सोयाबीन हे प्रथिनांचे चांगले स्रोत आहे. शरीराला आवश्यक पोषण मिळवण्यासाठी योग्य प्रमाणात सोयाबीन आहारात घेता येते. टिप नंबर 17. गाजर खा. गाजरामध्ये बीटा कॅरोटीन आणि इतर पोषक घटक असतात. सॅलड किंवा भाजीच्या स्वरूपात गाजर आहारात घेऊ शकता. टिप नंबर 18. टोमॅटो आहारात वापरा. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर वनस्पतीजन्य घटक असतात. सॅलड, भाजी किंवा इतर पदार्थांमधून टोमॅटो खा. टिप नंबर 19. पेरू खा. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर चांगल्या प्रमाणात असते. हंगामानुसार पेरू फळ म्हणून आहारात घेऊ शकता. टिप नंबर 20. संत्री किंवा मोसंबी खा. संत्री आणि मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी आणि पाणी असते. योग्य प्रमाणात ही फळे आहारात घेऊ शकता. टिप नंबर 21. केळी खा. केळ्यामध्ये कार्बोहायड्रेट, पोटॅशियम आणि इतर पोषक घटक असतात. शरीराच्या गरजेनुसार योग्य प्रमाणात केळे खा. टिप नंबर 22. पपई आहारात घ्या. पपईमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक घटक असतात. पचनासाठी ही पपई आहारातील एक चांगला पर्याय ठरू शकतो. टिप नंबर 23. जवसाचा वापर करा. जवसामध्ये फायबर, निरोगी चरबी आणि ओमेगा 3 प्रकारची चरबी असते. भाजून किंवा योग्य पद्धतीने जवसाचा आहारात समावेश करू शकता. टिप नंबर 24. चिया बिया घ्या. चिया बियामध्ये फायबर, प्रथिने आणि ओमेगा 3 प्रकारची चरबी असते. त्या पाण्यात भिजवून किंवा इतर पदार्थांमध्ये योग्य प्रमाणात घेता येतात. टिप नंबर 25. रताळे खा. रताळ्यामध्ये कार्बोहायड्रेट, फायबर आणि बीटा कॅरोटीन सारखे पोषक घटक असतात. उकडलेले किंवा भाजलेले रताळे योग्य प्रमाणात खा. टिप नंबर 26. संपूर्ण धान्याचा वापर करा. ज्वारी, बाजरी, नाचणी आणि ओट्स यांसारख्या संपूर्ण धान्यांमधून फायबर व इतर पोषक घटक मिळतात. आपल्या आहारात त्याची विविधता ठेवा. टिप नंबर 27. नारळ योग्य प्रमाणात वापरा. नारळामध्ये चरबी, फायबर आणि काही खनिजे असतात. मात्र त्यांचे प्रमाण आपल्या एकूण आहारानुसार योग्य ठेवा. टिप नंबर 28. पाणी पुरेसे प्या. शरीराला पुरेसे पाणी मिळणे महत्त्वाचे आहे. दिवसभर तहान आणि शरीराच्या गरजेनुसार नियमित पाणी पिण्याची सवय ठेवा. टिप नंबर 29. जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ कमी करा. अतिप्रक्रिया केलेले, जास्त साखर किंवा जास्त मीठ असलेले पदार्थ वारंवार खाण्याऐवजी ताजे आणि पौष्टिक पदार्थांना प्राधान्य द्या. टिप नंबर 30. संतुलित आहाराला प्राधान्य द्या. केसांसाठी फक्त एका पदार्थावर अवलंबून राहू नका. प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, निरोगी चरबी, फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्याचा समावेश असलेला संतुलित आहार घेणे अधिक महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, आवळ्याचे हे फायदे तुम्हाला माहिती होते का? हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा
आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा आणि अशाच आरोग्य